जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला। एकलव्य विद्यालयात आज संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। भारतीय संविधान दिनानिमित्त आज एकलव्य विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तसेच संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गौरीशंकर धुमाळ यांनी आपल्या संबोधनात घटनाकारांनी भारतीय संविधान निर्मिती करताना घेतलेले कष्ट, कोणकोणत्या देशाच्या घटनांमधून भारतीय संविधानात काय काय समाविष्ट केले गेले याची माहिती विद्यार्थ्यांना दिली। ते म्हणाले की भारताचे संविधान हे जगातले सगळ्यात मोठे संविधान आहे। ते म्हणाले की घटना समितीचे स्थायी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, तसेच मसुदा समितीत एकूण 7 सदस्य होते, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते। या समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला। घटना समितीचे सुरुवातीला 389 सदस्य होते, परंतु भारताच्या फाळणीनंतर संख्या कमी होऊन 31 ऑक्टोबर 1947 रोजी ही संख्या 299 झाली। भारतीय संविधानात सध्या 448 कलमे आहेत। मूळ संविधानात 395 कलमे आणि 22 भाग होते, परंतु आता त्यात 25 भाग आणि 12 अनुसूची आहेत। या कलमांमध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क, सरकारची रचना, केंद्र आणि राज्य संबंध आणि मूलभूत कर्तव्ये यांसारख्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत। भारतीय संविधान लिहिण्यासाठी 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस लागले। हे संविधान सभेने तयार केले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते स्वीकारण्यात आले, तर 26 जानेवारी 1950 रोजी ते अंमलात आले। पुढे ते म्हणाले की 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली। संविधान सभेने 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा मसुदा पूर्ण केला व 26 जानेवारी 1950 रोजी संविधान पूर्णपणे लागू झाले। कार्यक्रमास व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, मिलिंद वडनगरे, धर्मेंद्र मराठे, विजया न्हायदे, संतोष पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेधा गायकवाड यांनी केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।